सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो जेवढे पण मुलं एमएसटी सीईटी 2026 ची एक्झाम देणार आहेत तर त्या सगळ्या मुलांना माहिती असेल की आपली रिसेंटली काही न्यूज येत होते की आपली सीईटीची एक्झाम ही 2 वेळा कंडक्ट होणार आहे. म्हणजे आधी जे फक्त एकदाच हे सीईटीची एक्झाम कंडक्ट व्हायची ती आता 2026 बॅचपासून ही 2 वेळा कंडक्ट होणार आहे. म्हणजे आपल्याला 2 अटेम्प्ट्स मिळणार आहेत. आता ही न्यूज आधीपर्यंत काय ऑफिशियल नव्हती, ही फक्त न्यूज आर्टिकलमध्येच न्यूज पब्लिश झाली होती आणि त्याच्यामुळे आपल्याला समजलं होतं की 2 अटेम्प्ट्स हे कंडक्ट होणार आहेत. बट आता हे ऑफिशियली कन्फर्म झालेलं आहे बिकॉज आपले हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर चंद्रकांत पाटील सरांनी हे आता ऑफिशियली ट्विट करून सांगितलं आहे की आता आपली सीईटीची एक्झाम ही 2 वेळा कंडक्ट होणार आहे. आणि आधी जे आपल्याला न्यूज आर्टिकलमध्ये सांगितलं होतं की कुठल्या महिन्यामध्ये एक्झाम होणार आहे तर ते पण आता चंद्रकांत पाटील सरांनी हे आता ऑफिशियली कन्फर्म करून सांगितलेलं आहे. नक्की काय हे ट्विट आहे तर ते आपण हे बघूया. हे ट्विट पब्लिश झालेलं आहे 11 नोव्हेंबरला आणि ह्या ते काय दिलं आहे की टुडे अ रिव्ह्यू मीटिंग रिगार्डिंग सीईटी एक्झाम वॉज हेल्ड अंडर माय चेअरमॅनशिप. म्हणजे आता ही एक मीटिंग कंडक्ट झाली होती की सीईटीची एक्झाम ही 2 वेळा कंडक्ट करायची. आता ह्या इथे काय दिलं आहे की स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल हॅज टेकन अन इम्पॉर्टंट डिसिजन टू कंडक्ट एंट्रन्स एक्झाम सीईटी फॉर PCM PCB. म्हणजे जी आपल्याला MST सीईटीची एक्झाम असते, जी PCMची ग्रुप असतात ज्याने इंजिनिअरिंगच्या कोर्समध्ये डिग्रीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं, इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं, ज्याने पण फार्मसी डिग्रीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं, तर त्या मुलांसाठी हे PCM अँड PCB ग्रुपची एक्झाम असते. अँड ज्या पण मुलांना MBA कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं तर त्या मुलांना MBAची सीईटी एक वेगळी सीईटी असते तर त्यांना ही द्यावी लागते. तर हे एक्झाम आता ट्वाइस अ इयर कंडक्ट होणार आहेत, म्हणजे 2 वेळा कंडक्ट होणार आहेत. आता ह्याच्यामधला पहिला अटेम्प्ट कधी असेल, ती फर्स्ट अटेम्प्ट विल बी हेल्ड इन एप्रिल. आता तुम्हाला माहिती असेल की आपल्याला न्यूज आर्टिकलमध्ये सांगितलं होतं की पहिला अटेम्प्ट हा मार्चमध्ये कंडक्ट होणार आहे. बट आता चंद्रकांत पाटील सरांनी हे आता ऑफिशियली कन्फर्म केलेलं आहे की आता आपला पहिला अटेम्प्ट हा एप्रिलमध्ये कंडक्ट होणार आहे. येस, ऑफकोर्स हे 2026 पाहिजे, बट आता हे ट्विट करताना काहीतरी मिस्टेक झाली असेल, टायमिंग मिस्टेक होते, तर ह्या 2025 जुलै बाय मिस्टेकली, बट ह्या एप्रिल 2026 पाहिजे. तर आपली पहिला अटेम्प्ट हा एप्रिल 2026 मध्ये कंडक्ट होणार आहे आणि सेकंड अटेम्प्ट हा मे 2026 मध्ये कंडक्ट होणार आहे. लक्षात घ्या की जे आपल्याला न्यूज आर्टिकलमध्ये मार्च सांगितलं होतं पहिल्या अटेम्प्टचं, बट तो आता पहिला अटेम्प्ट आता एप्रिलमध्ये कंडक्ट होणार आहे आणि सेकंड अटेम्प्ट आपला मेमध्ये कंडक्ट होणार आहे. सो एप्रिल अँड मे ह्या 2 महिन्यांमध्ये आपला फर्स्ट अँड सेकंड अटेम्प्ट हे कंडक्ट होणार आहेत. अपिअरिंग फॉर फर्स्ट अटेम्प्ट विल बी मॅन्डेटरी. तुमचा जो पहिला अटेम्प्ट आहे त्याला अपिअर करणं हे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे फॉर स्टुडंट. व्हाईल जे सेकंड जी अटेम्प्ट असणार आहे हे ऑप्शनल असणार आहे. म्हणजे तुम्हाला सेकंड अटेम्प्ट द्यायचा असेल किंवा नाही द्यायचा असेल हे सगळं तुमच्यावर डिपेंड असेल. बट जो आपला पहिला अटेम्प्ट आहे तो तुम्हाला मॅन्डेटरी द्यावा लागणार आहे. इफ स्टुडंट अपिअर्स फॉर बोथ एक्झाम, म्हणजे जर तुम्ही दोन्ही अटेम्प्ट दिले, दी एक्झाम विथ हायर स्कोर विल कन्सिडर फॉर ॲडमिशन. म्हणजे जर तुम्ही दोन्ही अटेम्प्ट दिले, पहिला अटेम्प्ट पण दिला आणि सेकंड अटेम्प्ट पण दिला, तर ज्या पण अटेम्प्टमध्ये तुमचा जास्त स्कोर आलेला असेल तो स्कोर तुमचा कन्सिडर केला जाणार आहे तुमच्या ॲडमिशनसाठी. लक्षात घ्या की तुमच्या ॲडमिशनसाठी दोन्ही स्कोर कन्सिडर नाही करणार. जे पण या दोघांपैकी जो पण स्कोर तुमचा बेस्ट असेल तर तो स्कोर तुमच्या ॲडमिशनसाठी कन्सिडर केला जाणार आहे. ठीक आहे, त्याच्याखाली ह्या मीटिंगमध्ये कोण कोण प्रेझेंट होतं हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. तर हे आता ऑफिशियली कन्फर्म झालेलं आहे. सो आता तुम्ही रेडी राहायचं आहे. तुमचे सीईटीचे 2 अटेम्प्ट्स हे ते होणार आहेत. याचे तुम्ही चेक करू शकता. ह्यांनी काही इमेजेससुद्धा पब्लिश केलेले आहेत मीटिंगचे. तर ह्या मीटिंगमध्ये हे आता ऑफिशियली कन्फर्म झालेलं आहे की आपली सीईटीची एक्झाम आता 2 वेळा कंडक्ट होणार आहे. बाकी तुम्हाला कशी ही न्यूज वाटली, हे नक्की योग्य आहे का? तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला काय वाटतं की सीईटीची 2 अटेम्प्ट्स होणार आहेत, तर हे अटेम्प्ट्स तुमच्यासाठी चांगले आहेत की तुमच्यासाठी एखादा बॅड न्यूज आहे, तर हे तुमच्यावर आहे. तर नक्की काय आहे तुमच्यासाठी हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ऑल्सो जर तुम्हाला सीईटीच्या रिगार्डिंग जर तुम्हाला असेच काही इम्पॉर्टंट व्हिडिओज पाहिजे असतील, सीईटीचे एक्झामचे काही अपडेट्स वगैरे पाहिजे असतील, तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन होईपर्यंत, मला माहिती आहे की तुमचं भरपूर मुलांचे ड्रीम्स आहेत की तुम्हाला टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, टॉप फार्मसी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला पूर्णपणे गाईड करणार आहे. तर त्यासाठीच मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. ऑल्सो आपलं एक इंस्टाग्राम ID सुद्धा आहे, तर त्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला काही कंटेंट प्रोव्हाइड करत असतो. तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण नक्की फॉलो करा. माझी इंस्टाग्रामची ID मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस, दॅट्स इट. व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला, ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ऑल्सो कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईप्स ऑप्शन दिलेला आहे, तर हाईप करायला पण विसरू नका. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बाय.